प्रश्न क्रमांक पहिला, कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? तर परीक्षेमध्ये टोपण नावावरती देखील अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. आणि कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव आहे बालकवी. हे बालकवी या टोपण नावाने त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे ओळखले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता दिलेले पर्याय देखील बघूया किंवा पुढे जाऊन कशावर प्रश्न येऊ शकतात ते देखील बघूया. तुम्हाला विचारलं जाईल कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे? तर ते आहे केशवसूत. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे? तर ते आहे गोविंदग्रज. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? तर ते आहे कुसुमाग्रज. आणि नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव काय आहे? तर ते आहे कवी बी. हे तर हे काही तुमचे पुढचे परीक्षेत येऊ शकणारे प्रश्न आहेत, हे देखील व्यवस्थित तयारी करून ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला नामाचे टिंबटिंब म्हणतात. तर हा प्रश्न व्याकरणावरती आहे आणि याच्यामध्ये एक व्याख्या आपल्याला विचारलेली आहे की ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे का स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला नामाचे लिंग असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग आपल्याला परीक्षेमध्ये वचन, काळ आणि विभक्ती याच्या व्याख्या देखील ते विचारू शकतात. तर त्या व्याख्या आपण पाठ करायच्या आहेत. नामाच्या ज्या रूपावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत असे आपल्याला समजते त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात. त्यामुळे ही वचनची व्याख्या ही पाठ करा. त्यानंतर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडण्याची वेळ समजते त्याला क्रियेचा काळ असे म्हणतात. त्यामुळे ही काळाची व्याख्या ही देखील पाठ करा. त्यानंतर नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी जो संबंध असतो किंवा तो संबंध ज्या प्रत्ययांनी किंवा अव्ययांनी दाखवलेला असतो त्याला विभक्ती असे म्हणतात. तर ही आहे विभक्तीची व्याख्या, ही देखील आपल्याला पाठ करायची आहेत. या 3 व्याख्या पाठ करा, याच्यावरती पुढे जाऊन प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखा. तर हा देखील व्याकरणाचा प्रश्न आहे आणि काळ या घटकावरती तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे आणि दिलेल्या वाक्यातील आपल्याला वर्तमान काळ ओळखायचा आहे. तर वर्तमान काळ म्हणजे काय? तर जी काही क्रिया आहे ती चालू आहे म्हणजे सुरू आहे क्रिया, त्याच्यावरून आपण समजू शकतो की तो वर्तमान काळ आहे. मग हे जे पर्याय आहेत त्याच्यापैकी तो शाळेत जात आहे हा पहिला पर्याय आहे. तो व्यवस्थित आपण बघितल्यानंतर लक्षात येईल की जात आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की क्रिया सुरू आहे म्हणजे जात आहे तो. म्हणजेच हे जे उदाहरण आहे ते आहे वर्तमान काळातील उदाहरण. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. आता दुसरा पर्याय आपण बघूया, ती शाळेत गेली असेल. तर या असेलवरून आपल्या लक्षात येईल की हे उदाहरण भविष्यकाळातील आहे. मग भविष्यकाळातील कोणता प्रकार आहे? तर गेली असेल याच्यावरून लक्षात येते की ही क्रिया भविष्यात पूर्ण झाली असेल. म्हणजेच हे जे उदाहरण आहे ते आहे पूर्ण भविष्यकाळाचे. त्याच्यानंतर तिसरा पर्याय बघूया, तो शाळेत जाईल. या जाईलवरून लक्षात येईल की ही क्रिया भविष्यात कधीतरी घडणार आहे. म्हणजे हे उदाहरण आहे साध्या भविष्यकाळाचे. त्यानंतर चौथा पर्याय आपण बघूया, ती शाळेत गेली. गेली याच्यावरून लक्षात येईल की ही क्रिया घडून गेलेली आहे. म्हणजे हे जे उदाहरण आहे ते आहे साध्या भूतकाळाचे. तर परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारे काळावरती प्रश्न विचारले जातील. त्यामुळे साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, साधा वर्तमान काळ, ॲटलिस्ट हे 3 काळ तर व्यवस्थित करून घ्या. प्रश्न क्रमांक 4, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर लीप वर्ष कशाला म्हटलं जातं? तर ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष म्हटलं जातं. मग या लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. आता परीक्षेत प्रश्न येईल की मग सामान्य वर्षामध्ये किती दिवस असतात? तर सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या.
त्याचबरोबर हे जे लीप वर्ष आहे त्याच्यामध्ये जो फेब्रुवारी महिना असतो तो फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असतो आणि त्यामुळेच मग लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, एक दिवस वाढतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकणारे जे प्राणी असतात किंवा ही जी क्षमता आहे त्याला एक नाव आहे, ते आहे ॲनाटॉमिकल इंडिपेंडन्स. जे प्राणी एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतात किंवा 360 डिग्रीमध्ये वळवू शकतात त्याला ॲनाटॉमिकल इंडिपेंडन्स असं म्हटलं जातं. आणि ही जी क्षमता आहे ती असते सरडा या प्राण्याकडे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्याचबरोबर सरडा हा जो प्राणी आहे तो आपल्याला माहीत आहे की रंग बदलू शकतो. मग पुढे जाऊन प्रश्न येईल की ही रंग बदलण्याची क्षमता त्याला कशामुळे शक्य होते? तर त्याच्या त्वचेमध्ये इरिडोफोर किंवा इरिडोफोर या नावाच्या पेशी असतात आणि या इरिडोफोर पेशींमुळे तो रंग बदलू शकतो किंवा त्याच्या त्वचेचा कलर बदलतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, पेशीचे नाव किंवा ॲनाटॉमिकल इंडिपेंडन्स देखील लक्षात ठेवा. हे तुमचे पुढचे प्रश्न असू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारतातील कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे? तर परीक्षेत खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो आणि भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात कर्नाटक या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आत्ता जो 2025चा सर्वे झाला त्याच्यानुसार कर्नाटकमध्ये जवळपास 6013 एवढी हत्तींची संख्या आहे. मग तुमचे पुढचे प्रश्न काय असतील? तर ही जे हत्ती आहेत यांच्यासाठी केंद्र सरकारने एक हत्ती प्रकल्प सुरू केलेला. मग या हत्ती प्रकल्पाची वर्ष ते विचारतील. तर हा प्रकल्प आहे 1992चा. त्यामुळे हे वर्ष लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारत सरकारने 2010 साली हत्तींना राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की राष्ट्रीय वारसा प्राणी कोण आहेत? तर ते आहेत हत्ती. किंवा यांना दर्जा किती साली मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे 2010 साली. प्रश्न क्रमांक 7, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान टिंबटिंब असते. तर जे व्यक्ती निरोगी आहेत किंवा सर्वसामान्य व्यक्तींच्या शरीराचे तापमान असते 37 अंश सेल्सिअस किंवा 37 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला हेच 37 डिग्री सेल्सिअसच्या ऐवजी फॅरेनहाईटमध्ये सुद्धा देतात. मग याचे फॅरेनहाईटमधील योग्य उत्तर काय असेल? तर 98.6 डिग्री फॅरेनहाईट म्हणजेच 37 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे फॅरेनहाईटमधील उत्तर देखील लक्षात ठेवा. हे 98.6 डिग्री फॅरेनहाईट हे माणसाच्या निरोगी शरीराचे तापमान असते. त्यामुळे अंश सेल्सिअसमध्ये विचारलं तर 37 डिग्री आणि फॅरेनहाईटमध्ये विचारलं तर 98.6 डिग्री. तर खास तुमच्यासाठी आपण GK आणि GSच्या PYQ नोट्स तयार केलेले आहेत आणि या नोट्स बॉम्बे हायकोर्ट भरतीच्या शिपाई, लिपिक आणि ड्रायव्हर या तिन्ही पदांसाठी विशेष महत्त्वाचे असतील. या नोट्समध्ये आपण 2018 ते 2025 अशा जवळपास 7 वर्षांचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधील GS आणि GKचे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये आपण अशा प्रकारे प्रश्न घेतलेला आहे आणि त्या प्रश्नाचे खाली सविस्तर विश्लेषण केलेले आहे. या विश्लेषणामध्ये त्या प्रश्नाच्या संबंधित माहिती आहेच, परंतु त्याच्याशी संबंधित इतर माहिती देखील आपण घेतलेली आहे की ज्याच्यावरती पुढे जाऊन प्रश्न विचारले जातील. म्हणजे तुमचे एका प्रश्नाच्या माध्यमातून पुढे परीक्षेत येऊ शकणारे 20 प्रश्न कव्हर होणार आहेत. त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त 56 पानांची PDF आहे आणि या 56 पानांच्या PDFमध्ये अतिशय शॉर्टमध्ये आपण तक्त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही PDF असल्यामुळे तुम्ही ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. एकाच ठिकाणी सर्व विषयांचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल
त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या ट्रिक्स देखील तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर ह्या नोट्स तुमच्यासाठीच आहेत. ह्या परचेस करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करा किंवा तुम्हाला काही शंका असतील तर येथे एक नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. प्रश्न क्रमांक 8. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या कशावर अवलंबून असते? तर सगळ्यात आधी आपल्याला बलाची व्याख्या माहीत असणं आवश्यक आहे. बल म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, म्हणजेच बल इज इक्वल टू वस्तुमान गुणुले त्वरण. त्यामुळेच कोणतीही वस्तू हलवण्यासाठी जे बल लागणार असते ते एकतर वस्तुमानावर अवलंबून असते किंवा त्वरणावर अवलंबून असते. त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 वस्तुमान हे याचं योग्य उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. आता परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या वस्तुमानाचे एकक काय? तर याचे एकक आहे किलोग्रॅम. हे पाठ करा. त्याचबरोबर याची व्याख्या देखील ते विचारू शकतात. तर याची व्याख्या काय आहे? तर वस्तुमान म्हणजे वस्तूमधील द्रवाचे एकूण प्रमाण होय. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वस्तुमानाची व्याख्या आहे वस्तूतील द्रवाचे एकूण प्रमाण. त्यामुळे ही व्याख्या पाठ करा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारे धातू अधातू याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्यामुळे ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. सामान्य विज्ञानावर बरेचसे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तो विषय एक चांगला करून घ्या. आता दिलेले पर्याय जर व्यवस्थित पाहिले तर लक्षात येईल की पर्याय क्रमांक 4 हा जो पारा आहे तो आहे धातू. हा द्रव स्वरूपातील धातू असतो. त्यामुळे हा अपवाद आहे. त्यामुळे अपवादावरती प्रश्न विचारले जातात. कारण इतर सर्व जे धातू असतात ते सर्वसामान्य तापमानाला सॉलिड असतात किंवा स्थायी असतात. मात्र पारा हा असा धातू आहे जो सर्वसामान्य तापमानाला रूम टेम्परेचरला लिक्विड किंवा द्रव अवस्थेत असतो. त्यामुळे याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. आता पुढचा प्रश्न विचारला जाईल की अधातू हे विजेचे दुर्वाहक असतात. मग असा कोणता अधातू आहे जो विजेचा सुवाहक असतो? तर विजेचा सुवाहक असलेला अधातू आहे ग्राफाईट हा. त्यामुळे ग्राफाईट हा विजेचा सुवाहक असतो, हे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आणखीन 2 पॉईंट आपण इथे कव्हर करू. ते म्हणजे सोडियम हा जो धातू आहे हा धातू ज्वलनशील आहे किंवा खूप हवेच्या संपर्कात जर आला तो पटकन पेट घेतो किंवा पाण्याच्या संपर्कात आला तरी तो खूप रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळे हा जो धातू आहे हा धातू कशात साठवला जातो? तर हा धातू केरोसिनमध्ये साठवला जातो. त्यानंतर अशाच प्रकारचा आणखीन एक अधातू आहे, तो आहे फॉस्फरस. मग हा फॉस्फरस कशात साठवला जातो? हा देखील ज्वलनशील आहे. तर हा अधातू पाण्यात साठवतात. त्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. सोडियम हा जो धातू आहे हा साठवला जातो केरोसिनमध्ये आणि फॉस्फरस हा अधातू आहे हा साठवला जातो पाण्यामध्ये. का? तर हे दोन्हीही ज्वलनशील पदार्थ आहेत म्हणून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता पदार्थ हा पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर आपल्याला माहीत आहे की असा कोणता पदार्थ आहे की जो पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर दुधाला पूर्णान्न म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे दिलेल्या पर्यायांमध्ये दूध आहे का? तर नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे. आता तुम्हाला या दुधावरती पुढे जाऊन कोणते प्रश्न येऊ शकतात ते देखील आपण कव्हर करूया. तर दुधामध्ये एक प्रथिन असतं. त्या प्रथिनचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे केसिन. मग याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाईल? तर प्रश्न विचारला जाईल की दुधामध्ये कोणते प्रथिन असतं? तर त्याचं नाव आहे केसिन हे प्रथिन. किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की दुधाला जो पांढरा रंग असतो तो कोणत्या प्रथिनामुळे येतो? तर तो येतो केसिन या प्रथिनामुळे. त्यामुळे हे पाठ करा. त्यानंतर पुढचा प्रश्न येऊ शकतो की दुधामध्ये कोणती शर्करा असते किंवा शुगर असते? तर दुधामध्ये जी शर्करा असते नॅचरल तिला म्हणतात लॅक्टोज. त्यामुळे लॅक्टोज शर्करा लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी
कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर दिलेल्या पर्यायांपैकी अतिसार, विषमज्वर किंवा टायफॉइड, कावीळ हे सर्व रोग पाण्यामार्फत पसरले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता इथे दिलेला जो विषमज्वर आहे किंवा टायफॉइड आहे त्याच्यावरती कसा प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये? तर परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की हा जो टायफॉइड आहे तो जीवाणूजन्य रोग आहे की विषाणूजन्य रोग आहे? तर हा जीवाणूजन्य रोग आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. त्यानंतर हा कोणत्या जीवाणूमुळे होतो असा देखील प्रश्न येतो. तर हा होतो साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे. आणि या टायफीमुळेच याला टायफॉइड असं देखील नाव आहे. त्यामुळे या साल्मोनेला टायफी या जीवाणूचे नाव लक्षात ठेवा, ज्याच्यामुळे टायफॉइड हा आजार होत असतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट म्हणजेच गोठणबिंदू पेपरमध्ये आपल्याला इथे विचारलेला आहे. तर पाण्याचा गोठणबिंदू कधी असतो? म्हणजे जसे कोणते तापमान आहे किंवा पॉईंट आहे की ज्या तापमानाला पाणी द्रव अवस्थेतून स्थायू अवस्थेत रूपांतरित होते किंवा बर्फात रूपांतर होते, तर ते तापमान आहे 0 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा झाला डिग्री सेल्सिअसमध्ये. मग पाण्याचा गोठणबिंदू फॅरेनहाईटमध्ये किती असतो? तर तो असतो 32 डिग्री फॅरेनहाईट. हे लक्षात ठेवा, फॅरेनहाईटमध्ये देखील विचारतात. त्यानंतर पाण्याचा गोठणबिंदू डिग्री केल्विनमध्ये किती असतो? तर तो असतो 273.15 केल्विन एवढा. त्यामुळे हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. डिग्री सेल्सिअसमध्ये 0 डिग्री सेल्सिअस, फॅरेनहाईटमध्ये 32 डिग्री फॅरेनहाईट आणि केल्विन म्हणजे 273.15 केल्विन हे आहेत पाण्याचे गोठणबिंदू. मग याच्या पुढे जाऊन ते प्रश्न विचारू शकतात की पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो? म्हणजेच असे तापमान ज्या तापमानाला द्रवाचे वायूत रूपांतर होते. तर त्याचे उत्तर आहे 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा उत्कलन बिंदू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, तो आहे कोणत्या तापमानाला पाण्याची घनता किंवा डेन्सिटी ही सर्वात जास्त असते? तर पाण्याची घनता सर्वात जास्त असते 4 डिग्री सेल्सिअसला. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. हे तुमचे पुढचे प्रश्न आहेत जे पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 13, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर भारतातील पहिली मेट्रो सुरू झालेली होती कोलकाता या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न येऊ शकेल की भारतामधील पहिली भुयारी मेट्रो कोठे सुरू झाली? जी नुकतीच सुरू झालेली आहे. त्यामुळे करंट अफेअरच्या अनुषंगाने देखील हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर भारतातील पहिली किंवा आशियातील पहिली भुयारी मेट्रो देखील कोलकाता या शहरामध्ये सुरू झालेली. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न येऊ शकतो की भारतातील पहिली रेल्वे कोठे सुरू झाली? तर भारतातील पहिली रेल्वे मुंबई या शहरामध्ये सुरू झालेली. बोरी बंदर ते ठाणे या दरम्यान ही रेल्वे धावलेली आणि साल होते 1853. 1853ला मुंबईतील बोरी बंदर ते ठाणे या ठिकाणी भारतातील पहिली रेल्वे धावली होती. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जात आहेत. त्यामुळे ही शास्त्रीय नावे किंवा अभ्यासाचे शास्त्र जे आहे ते व्यवस्थित पाठ करा. याच्यावरती विज्ञानाच्या शाखांवरती प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे विषाणूंचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला व्हायरोलॉजी या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच प्रकारच्या विविध शाखा आणि त्या कशाशी संबंधित आहेत ते बघूया, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला बॉटनी म्हणून ओळखलं जातं. कवकांचा म्हणजे फंगसचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मायकोलॉजी म्हणून ओळखलं जातं.
प्राणीशास्त्राचा किंवा प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला झूलॉजी म्हणून ओळखले जातं. पेशींचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला सायटोलॉजी म्हणून ओळखलं जातं. जीवाणूंचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला बॅक्टेरियोलॉजी म्हणून ओळखलं जातं. कीटकांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला एंटोमोलॉजी म्हणून ओळखलं जातं. मानवी उत्क्रांती आणि मानवी समाजाचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला अँथ्रोपोलॉजी म्हणून ओळखलं जातं. किंवा मृदेचा अभ्यास सॉईल सायन्सचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पेडोलॉजी म्हणून ओळखलं जातं. तर हे काही महत्त्वाचे शास्त्र आणि विविध शाखा आणि त्याचे अभ्यास करणारे शास्त्र आहे, याच्यावरती निश्चितच अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. आणि ह्या खूप महत्त्वाच्या शाखा आहेत. शक्यतो तुमचा प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही, कारण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये फिरून फिरून याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. यानंतर प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? तर सर्वात आधी वंदे मातरम हे राष्ट्रगीत आहे की राष्ट्रीय गीत आहे असा प्रश्न विचारला जाईल. तर वंदे मातरम आहे राष्ट्रीय गीत, नॅशनल सॉन्ग. मग हे लिहिले कोणी आहे? तर हे लिहिलेले आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला जाईल की वंदे मातरम हे कोणत्या कादंबरीतून घेतलेले आहे? तर हे आहे आनंदमठ या कादंबरीतून घेतलेले, म्हणजे बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीमधील हे एक गीत आहे. त्यानंतर याचा स्वीकार कधी केला भारताने राष्ट्रीय गीत म्हणून? हा देखील तुमचा पुढचा प्रश्न असू शकतो. तर राष्ट्रीय गीत म्हणून याचा स्वीकार भारताने केला 24 जानेवारी 1950ला. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेवरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर किंवा याला राष्ट्रीय गीताचा दर्जा कधी मिळाला? तर 24 जानेवारी 1950ला. पुढचा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो की याचे पहिले गायन कधी झाले, सामूहिक गायन? तर याचे पहिले गायन झालेले 1896चे जे कोलकाता येथील काँग्रेसचे अधिवेशन होते त्या अधिवेशनात. च्या काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनामध्ये याचे पहिले गायन झालेले. आणि ते कोणी गायलेले? तर हे गायलेले रवींद्रनाथ टागोर यांनी. त्यामुळे पहिल्यांदा कोणी गायले असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर पहिल्यांदा गायले रवींद्रनाथ टागोर यांनी 1896च्या काँग्रेस कलकत्ता अधिवेशनामध्ये. त्यामुळे सर्व पॉईंट लक्षात ठेवा. जे काही प्रश्न वंदे मातरमशी संबंधित विचारले जातील ते एकाच स्लाईडमध्ये कव्हर झालेले आहेत. याच्या बाहेर एकही प्रश्न तुमचा जात नाही. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर अशा प्रकारे भारतातील विविध साम्राज्य आणि त्याचे संस्थापक याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. तर मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते चंद्रगुप्त मौर्य हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे, विविध साम्राज्य आणि त्याचे संस्थापक. त्यामुळे ही पुन्हा इथे रिपीट मी करत नाही आहे. मात्र इथे एक पॉईंट आहे, तो म्हणजे चाणक्य किंवा त्यालाच आपण कौटिल्य म्हणतो. तर यांचे एक पुस्तक आहे, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर या पुस्तकाचे नाव काय आहे? तर ते आहे अर्थशास्त्र. परीक्षेत प्रश्न येतो की अर्थशास्त्र हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे? तर ते आहे कौटिल्य किंवा त्यालाच आपण चाणक्य असं म्हणतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर हा देखील प्रश्न आपण खूप वेळा कव्हर केलेला आहे. तर जायकवाडी धरण हे आहे गोदावरी या नदीवरती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत प्रश्न विचारला जातो की दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर ती आहे गोदावरी नदी. किंवा पुढचा प्रश्न येऊ शकतो की भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी कोणती? तर ती देखील आहे गोदावरी. सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ती आहे गंगा आणि त्याच्यानंतर क्रमांक लागतो गोदावरी नदीचा. त्यानंतर गोदावरी नदीची 2 नावे आहेत ती देखील लक्षात घ्या. त्याच्यावरती प्रश्न येतो की दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हटले जाते असा प्रश्न विचारला जातो. तर त्याचे उत्तर असेल गोदावरी नदी. त्यानंतर वृद्धगंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते असा देखील प्रश्न विचारला जातो. तर त्याचे उत्तर देखील आहे गोदावरी नदीच. त्यामुळे ही 2 नावे पाठ करा. प्रश्न क्रमांक 18,
सर्वसाधारणपणे मानवी हृदय प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? तर सर्वसाधारणपणे मानवी हृदयामध्ये प्रत्येक मिनिटाला 72 एवढी स्पंदने होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की सर्वसाधारणपणे निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर निरोगी माणसाचा रक्तदाब असतो 120 आणि 80 mmHg एवढा. त्यामुळे हा 120-80 लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर हे जे रक्तदाब आहे ते मोजण्याचे उपकरण देखील विचारले जाते. तर याचे नाव आहे स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर. त्यामुळे हे नाव देखील पाठ करा. याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न विचारले झालेले आहेत की रक्तदाब मोजण्याचे उपकरण कोणते? तर त्याचे उत्तर असेल स्पिग्मोमॅनोमीटर हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. टिंबटिंब हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. तर असा कोणता रक्तगट आहे जो युनिव्हर्सल डोनर आहे? म्हणजे हा जो रक्तगट असलेल्या व्यक्ती आहेत त्या सर्वांना रक्त डोनेट करू शकतात. मग युनिव्हर्सल डोनर असलेला रक्तगट आहे ओ हा रक्तगट. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जातो की असा कोणता रक्तगट आहे जो युनिव्हर्सल रेसिपिएंट आहे? युनिव्हर्सल रेसिपिएंट म्हणजे काय? तर असा कोणता रक्तगट आहे की ते कोणत्याही रक्तगटाचे रक्त स्वीकारू शकतात? तर तो आहे AB हा. AB ह्या रक्तगटाला युनिव्हर्सल रेसिपिएंट असं म्हटलं जातं. त्यामुळे हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. ओ रक्तगटाच्या व्यक्ती युनिव्हर्सल डोनर आणि AB रक्तगटाच्या व्यक्ती असतात युनिव्हर्सल रेसिपिएंट. त्यानंतर पुढचा प्रश्न येऊ शकतो की हा जो रक्तगट आहे या रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर याचा शोध लावला कार्ल लँडस्टेनर यांनी. कार्ल लँडस्टेनर. त्यामुळे नाव लक्षात ठेवा. कार्ल लँडस्टेनर यांनी AB आणि O ही जी रक्तगट सिस्टीम आहे याचा शोध लावलेला आहे. त्यामुळे याचे संस्थापक किंवा संशोधक आहेत कार्ल लँडस्टेनर. प्रश्न क्रमांक 20. बटाटा हे टिंबटिंब आहे. तर बटाटा काय आहे? मूळ आहे, पान आहे, खोड आहे का फळ आहे? तर बटाटा हे खोडाचे उदाहरण आहे, मॉडिफाईड स्टेम. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मग असे कोणते अजून खोडाचे उदाहरण आहेत की ज्याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल? तर ते आहेत आले. आले देखील खोड आहे. त्यानंतर हळद, त्यानंतर कांदा. ही जी सर्व उदाहरणे आहेत ती जमिनीखालील खोडांची उदाहरणे आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये अशाच स्वरूपाचा जसा बटाट्यावरती प्रश्न आहे तसा याच्यावरती देखील विचारू जाऊ शकतो. त्यामुळे हे 3 नावे देखील पाठ करून ठेवा जी जमिनीखालील खोडांची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर गाजर आणि मुळा ही जी उदाहरणे आहेत ही कशाची उदाहरणं आहेत? तर ही आहे मुळांची उदाहरणे म्हणजे रूट्स. त्यामुळे ही देखील 2 नावे लक्षात ठेवा. गाजर आणि मुळा ही मुळांची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 21. टिंबटिंब हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. तर आपल्याला माहीत आहे हा खूप वेळा प्रश्न झालेला आहे, सगळ्यांचा तोंडपाठ देखील असेल की संविधान दिवस म्हणून ओळखला जातो 26 नोव्हेंबर. कारण 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताच्या संविधान सभेने संविधान स्वीकारले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जातो. आता मग या संविधानाची अंमलबजावणी कधी केली आपण? तर ती केली 26 जानेवारी 1950ला. आणि त्यामुळेच हा जो दिवस आहे तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पुढचा प्रश्न तुमचा याच्यावरती असेल की प्रजासत्ताक दिन कोणता आहे? तर तो आहे 26 जानेवारी. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947ला. त्यामुळे हा जो दिवस आहे तो स्वातंत्र्य दिन म्हणून ओळखला जातो.
आणि 1 मे हा जो दिवस आहे तो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिवस आणि जगभरामध्ये तो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे 2 गोष्टी आहेत. तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो, तर त्याचं उत्तर असेल 1 मे, किंवा महाराष्ट्र दिवस कधी साजरा केला जातो, तर त्याचे उत्तर देखील 1 मे हेच असेल. त्यामुळे हे काही महत्त्वाचे दिवस आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 22, तंबाखूमध्ये टिंबटिंब हा विषारी द्रव्य असतो. तर हा देखील विज्ञानाचाच प्रश्न आहे. तंबाखूमध्ये कोणता विषारी द्रव्य असतो हा प्रश्न देखील खूप वेळा विचारला जातो. तर तंबाखूमध्ये असते निकोटीन. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता तुम्हाला पुढचे प्रश्न विचारले जातील ते म्हणजे कॉफीमध्ये कोणता विषारी द्रव्य असतो किंवा कोणता घटक असतो, किंवा चहामध्ये कोणता घटक असतो, तर याच्यामध्ये कॅफीन असते. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. चहा आणि कॉफीमध्ये काय असते, तर असते कॅफीन. त्यानंतर अफूच्या वनस्पतीपासून कोणते औषध मिळवले जाते असा देखील प्रश्न येऊ शकतो. कारण याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत की अफूच्या वनस्पतीपासून कोणते वेदनाशामक औषध मिळवले जाते, तर त्याचे नाव आहे मॉर्फिन. हे जे मॉर्फिन आहे याच्यापासून एक वेदनाशामक औषध तयार केले जाते ज्याचा वापर तीव्र वेदना कमी करण्यासाठी केला जातो आणि ते मिळवले जाते अफूच्या वनस्पतीपासून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर हा महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावरती प्रश्न आहे आणि महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राचा जो समुद्रकिनारा आहे त्याचे नाव काय आहे? तर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला कोकण किनारपट्टी म्हणून ओळखलं जातं. तर हे आपल्याला माहीतच आहे. मात्र पुढे जाऊन असा विचारला जातो प्रश्न की ही कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ही आहे रिया प्रकारची किनारपट्टी. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. रिया किनारपट्टी आहे कोकणची किनारपट्टी. मग पुढे प्रश्न विचारला जाईल की भारत देशाची एकूण सागरी किनारपट्टी किती किलोमीटर लांबीची आहे? तर भारताचा सागरी किनारा आहे 7,517 किलोमीटर लांब. त्यामुळे ही जी किनारपट्टीची लांबी आहे ती लक्षात ठेवा. मुख्य भूमीची जी किनारपट्टी आहे भारताची समुद्र किनारपट्टी ती आहे 7,517 किलोमीटर एवढी लांब. हा तुमचा पुढचा प्रश्न असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते? तर सर्वात आधी आपण या पश्चिम घाटाची माहिती बघूया की ज्याच्यावरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पश्चिम घाटाची एकूण लांबी पेपरमध्ये विचारू शकतात. या पश्चिम घाटाची एकूण लांबी, कारण हा पश्चिम घाट गुजरातपासून खाली कन्याकुमारीपर्यंत किंवा तमिळनाडूपर्यंत पसरलेला आहे, केरळपर्यंत. तर याची एकूण लांबी किती आहे? तर ते आहे 1600 किलोमीटर एवढी. त्यामुळे एकूण लांबी पाठ करून ठेवा. मग हा जो पश्चिम घाट आहे त्याला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांग या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर असेल. पण या सह्याद्री पर्वताची म्हणजे पश्चिम घाटाची महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर महाराष्ट्रामधील लांबी आहे 440 किलोमीटर एवढी. काही ठिकाणी तुम्हाला याची लांबी 600-750 पर्यंत दाखवलेली आहे. मात्र जी MPSCने उत्तर दिलेले आहे किंवा वेगवेगळ्या परीक्षामध्ये महाराष्ट्रात जे उत्तर दिलेले आहे ते आहे 440 किलोमीटर. त्यामुळे हीच तुम्ही पाठ करा. त्यानंतर हा जो पश्चिम घाट आहे किंवा ही सह्याद्री पर्वतरांग आहे महाराष्ट्रामधील, तिला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून देखील ओळखलं जातं. असं का? तर हा जो सह्याद्री पर्वत आहे किंवा हा जो पश्चिम घाट आहे तो महाराष्ट्रामधील ज्या काही नद्या आहेत त्या नद्या एकतर पश्चिमी वाहिनी नद्या बनवतो, म्हणजे ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, आणि दुसऱ्या आहेत पूर्ववाहिनी नद्या ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. तर यांचा एक तो प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो. त्यामुळे हा देखील प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 25, टिंबटिंब यांना लोह पुरुष म्हणून संबोधले जाते. तर अशा प्रकारे इतिहासाच्या अँगलने एकतरी तुम्हाला महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत
त्यांच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलाच जाईल. तर भारताचे लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मग आता पुढे जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती कोणते प्रश्न येऊ शकतात? तर परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर भारताचे पहिले उपपंतप्रधान होते सरदार वल्लभभाई पटेल. किंवा असा प्रश्न विचारला जाईल की भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर भारताचे गृहमंत्री पहिले ते देखील सरदार वल्लभभाई पटेल हेच होते. त्यानंतर सरदार पटेल यांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि त्या स्मारकाचे नाव काय आहे? तर ते आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. मग हे जे स्मारक आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी याच्यावरती देखील खूप सारे प्रश्न विचारले जातात. मग हे स्मारक कोठे आहे? तर ते आहे गुजरातला. कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न विचारला जातो? तर हे आहे नर्मदा नदी किनारी. मग हे स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? तर हे स्मारक आहे साधू बेटावर. त्यामुळे या बेटाचे नाव देखील लक्षात ठेवा, ही नदी देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आहे 31 ऑक्टोबर. हा जन्मदिवस लक्षात ठेवा. या 31 ऑक्टोबर या जन्मदिवशी किंवा हा जन्मदिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो असा देखील प्रश्न विचारला जातो. तर यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की राष्ट्रीय एकता दिवस हा कधी साजरा केला जातो? तर त्याचे उत्तर असेल 31 ऑक्टोबर. किंवा कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो? तर त्याचे उत्तर असेल सरदार वल्लभभाई पटेल हे. प्रश्न क्रमांक 26. 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? आता ही जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये इथे चालू घडामोडीचे 3 प्रश्न होते ते वेगळे होते, कारण 2024च्या प्रश्नपत्रिकेनुसार त्या वर्षातील 23-24चे प्रश्न विचारले होते ते मी इथे फक्त बदललेले आहेत. आणि आता तुम्हाला कोणते प्रश्न पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात ते इथे मी तुम्हाला इन्क्लूड येथे केलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर 2025चा जो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नॅशनल फिल्म अवॉर्ड्स पार पडले त्याच्यामध्ये चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 दिलेला आहे मोहनलाल यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असेल. हा पुरस्कार पाठ करा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. कोणत्या संघाने रणजी ट्रॉफी 2025-26 ही स्पर्धा जिंकली? तर नुकतीच झालेली रणजी ट्रॉफी 2025-26 ही क्रिकेटची स्पर्धा जिंकलेली आहे जम्मू काश्मीर या संघाने आणि हे त्यांचं पहिलेच विजेतेपद आहे या ट्रॉफीचे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा हे. तुम्हाला एक तरी प्रश्न हा नियुक्त्या किंवा नेमणुकावरती विचारला जातो, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न येथे खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 29. 6, 8, 7, 0 आणि 4 या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा. इथे आपल्याला 5 अंक दिलेले आहेत आणि या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या त्यांनी म्हटलेलं आहे. तर मग हे जर व्यवस्थित आपण मांडले तर सर्वात लहान 4, 0, 6, 7 आणि 8. तर याच्यानुसार पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असेल. सर्वात लहान 5 अंकी संख्या असेल 40,778. पर्याय क्रमांक 1 हे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना सर्वात लहान का सर्वात मोठी ते आधी बघायचं. 5 अंकी, 4 अंकी, 3 अंकी किती अंकी सांगितलेलं आहे ते व्यवस्थित बघायचं, म्हणजे अतिशय योग्य उत्तर आपण काढू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 30. रामकडे प्रत्येकी 40 रुपयाची 568 पुस्तके आहेत. श्यामकडे प्रत्येकी 20 रुपयाची 813 खेळणी आहेत.
तर दोघांजवळ एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत? मग या दोघांचा बेरीज आपल्याला करायची आहे. मग सुरुवातीला आपण रामकडे एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत ते काढूया. तर 40 रुपयांच्या 568 पुस्तके. मग याचा गुणाकार किती येतोय? तर ते येतोय 22,720 एवढा. त्यानंतर श्यामकडे किती आहेत? तर श्यामकडे 20 रुपयांची 813 खेळणी आहेत. तर याचा गुणाकार किती होतोय? 8 दुनी 16 म्हणजे 16,260 एवढा. मग आपल्याला 22,720 आणि 16,260 यांची बेरीज करायची आहे आणि ते आपले उत्तर असणार आहे. 0, 8, 9, 8 आणि 3. याचे उत्तर आहे 38,980 हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशा रीतीने आपण 5 मे 2024ची जी दुसरी शिफ्ट होती त्याच्यामध्ये विचारलेले 30 प्रश्न त्याचे विश्लेषण बघितलेले आहे. जवळपास सर्वच प्रश्नपत्रिका ज्या माझ्यापर्यंत उपलब्ध होत्या त्याचे विश्लेषण आपण घेतलेले आहे. याच्यावरून तुम्हाला आयडिया आले असेल की कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत किंवा कशा प्रकारचे प्रश्न पाठीमागे विचारलेले आहेत. त्यामुळे PYQ अतिशय चांगले करा. हा जर पॅटर्न फिक्स राहिला तर PYQमध्ये जे प्रश्नाचे विश्लेषण आपण दिलेले आहे त्याच्याबाहेर एकही प्रश्न तुमचा जाणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्या GS आणि GKच्या PYQ नोट्स तुम्ही रेफर करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून देखील अभ्यास करू शकता. फक्त PYQ आधी सर्वात चांगले करा आणि ते जर चांगले झाले तर त्याच्यानंतर मग बाकीचा अभ्यास तुम्ही कव्हर करू शकता. त्याचबरोबर सरावासाठी म्हणून टेस्ट सिरीज देखील तुम्ही जॉईन करू शकता. आपली देखील टेस्ट सिरीज आहे. त्याचबरोबर इतर कोणतीही मार्केटमध्ये जी टेस्ट सिरीज अवेलेबल असेल त्या तुम्ही जॉईन करा. जेवढे जास्त प्रश्न सोडवता येतील तेवढे जास्त प्रश्न सोडवा, कारण इथून पुढे फक्त 20 ते 22 दिवस आपल्या हातात आहेत. जेवढे जास्त प्रश्नांचा सराव कराल, जेवढी जास्त चांगली रिव्हिजन कराल, जेवढी जास्त चांगली PYQ तयार करून ठेवाल तेवढा जास्त फायदा तुम्हाला पेपरमध्ये होईल. परीक्षेमध्ये या 30 पैकी 30 मार्क कसे मिळतील असे टार्गेट आपण ठेवले पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळतील आणि आपण मेरिटमध्ये येऊ. त्यामुळे अतिशय चांगली संधी आहे, चांगला वेळ देखील आहे. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा, जास्तीत जास्त चांगली रिव्हिजन करा, तुम्हाला 100% यश मिळेल. त्याचबरोबर परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती असेल, तसेच आपले जे कोर्स आहेत त्या कोर्सच्या PDF सॅम्पल PDF असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला आहेत. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.